अरे दोस्त लोकांनो, तुम्हाला काय सांगू आता. ज्या दिवसापासून घरी आलो, त्या दिवसापासून नुसतं काम, काम, काम. नुसतं येडं करून टाकले आपल्या कामाने. मग काय झालं तुम्हाला दाखवतो नीट चला. आज आपले नवीन नाही जुनंच काम होतं. फक्त त्याचं आता पूर्ण करायचं बाकी राहिलं. तेच करण्यासाठी आपण चालू होतो शेतामध्ये. मग काय निघालो भाऊ. ताडपत्री टाकली डोक्यावर आणि निघालो भाऊ मस्तपैकी आवरून. शेतामध्ये आपल्या आधी साक्षी आणि मम्मीचे येऊन राहिले त्या त्याच्यामुळे मग त्यांनी आधी सुरुवात करून दिली ती. फक्त आपण ताडपत्री घेऊन येण्याची वाट पाहते त्याच्यामुळे बसल्या थोड्या वेळ. तुम्ही बसा थोडा वेळ म्हटला तुमचं काम मी करून देतो तोपर्यंत. मग घेतली काठी भाऊ उचलली आपण आणि सोडलो जोडतो भाऊ एकदाचं सोयाबीनला. मग काय भाऊ सोयाबीनचे दाणे पण ते पडत होते खाली. तसं बघायला गेलं तर आपण सोयाबीनला जुन्या पद्धतीनेच काढत होतो त्याच्यामुळे आपल्याला डायरेक्ट असे जुन्या काळातलीच फिलिंग येत होती. पण जुन्या काळातली फिलिंग म्हणजे एक नंबरची राहत होती की नाही. तुम्ही लहानपणी अनुभवलंच असेल तुमच्या शेतामध्ये जाताना. आपली सोयाबीन जोडून झाली आणि आता म्हटलं उपनावं लागेल तिला कारण की सेपरेट दाणं करायला लागतील त्याच्यामधलं. मग काय भाऊ मम्मीने लगेच उपनायला पण सुरुवात केली. मस्त दाणे पडत होते खाली सोयाबीनचे. असं बघून एकदम डागात फिलिंग जात होती. म्हटलं एवढ्या दिवसाचं आपलं सोनं कसं उगवलं ते बघून. मम्मी उपनाचं काम करत होती आणि मी तिला भरून द्यायचं काम करत होतो राव. मग काय भाऊ मम्मी पण खुश होती. आपलं सर्व काम करून झालं. डोक्यावरती गोण बिन भरली आणि चाललो भाऊ मस्तपैकी घरी. मग काही तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहते असतील आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या आयडीला फॉलो आणि लाईक आणि कमेंट आणि शेअर नक्की करून जा. आणि यूट्यूब चॅनलची लिंक पण आहे त्याला पण सबस्क्राईब करून घ्या.